आरटीओच्या वाहन तपासणी दरम्यान 48 वर्षीय ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या वाहनात बसवून चालकाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं। जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आरटीओच्या वतीने वाहनांची तपासणी करत असताना एका ट्रक चालकाला अचानक चक्कर आल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी तात्काळ वाहनात बसवून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते। यावेळी डॉक्टरांनी चालक यांना तपासून मृत घोषित केले असून चालकाच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। याबाबत शवविच्छेदनानंतर स्पष्ट सांगण्यात येईल असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे। मोहम्मद अयूब मतीन असं मृत झालेल्या ट्रक चालकाचं नाव असून अकोला जिल्ह्यातील तो रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी घटकाळ यांनी सांगितलं आहे। एक पेशंट आलेला आहे, काय घटना? आज दिनांक 22/11/2025 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथील अपघात विभागामध्ये सायंकाळी 7:30च्या सुमारास एक इसम आम्ही मोहम्मद अयूब मतीन वय वर्ष 48 वर्ष राहणार अलीनगर जिल्हा अकोला यांना आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे मृत अवस्थेमध्ये जिल्हा रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले आहे। त्यांची तपासणी करून आम्ही त्यांना मृत म्हणून घोषित केलेले आहे आणि मृत्यूचे निश्चित कारण कळावे यासाठी शवविच्छेदन करिता सदरील इसमास पाठवण्यात आले आहे। शवविच्छेदन करण्यासाठी काही नाकार वगैरे आहे का? अद्यापर्यंत तसं काही निदर्शनास आलेलं नाही। नेमकं मृत्यूचे कारण वगैरे काही कळलं? बहुधा अचानक हृदयविकाराचं तीव्र झटका आलेला असू शकतो, परंतु आपण निश्चित निदान सांगू शकत नाही। त्यामुळे त्याकरिताच आपण त्यांना पोस्टमॉर्टम करिता पाठवणार आहोत। काय नाव सर? माझं डॉक्टर घटकाळ, वैद्यकीय अधिकारी।